काबीज करून या त्रिखंडाचा अधिपती झालो। या त्रिखंडामध्ये मला नामरण करणारा एकही होता नाही। सारे जग माझ्या भीतीने माझे जाग झाले। असा मी उग्रसेन राजाचा पुत्र आणि मथुरा नगरीचा राजा करून माझे राज्य अगदी आनंदात चालले असता माझी लाडकी बहीण देवकी हिचा विरोध अगदी थाटामाटात केला। वरातीच्या वेळी इतक्या रथाचा स्वार्थ झालो। वरात जात असताना अचानक विचार चमकू लागल्या आणि आता समजावी दृष्ट कंसा, तुझ्या बहिणीच्या रथाचा सारथी झाला त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा नाश करणार आहे। तुझ्या पापाचा घडा भरला आहे तेव्हा सावध राहा कंसा, सावध राहा। या माझ्या तर पाहिजे मस्तका केली अंगाची राई झाली। त्याच वेळी वसुदेव देवकीला कारागृहात बंद केले आणि चांदू मुष्टीला मारा देण्यास सांगितले। देवकीची 6 मुले घरा फिरून पाजनातून मारून टाकली आणि 7व्या गर्भातील मूल नाहीसे झाले। आणि आता 8वा गर्भ वाढत असताना त्यालाही या पाजनातून मारून टाकणार की मी अमर झालो। त्यामध्ये 8वा गाठा मला लगेच सांगा। तो दिवस उजाडला। श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत होता। ढग गडगडत होते, विजा चमकत होत्या। अचानक पहारेकडे झोपी गेले। देवकीला 8वा पुत्र जन्माला आला। देवकीच्या पोटी साक्षात कृष्णाने जन्म घेतला। देवकी वसुदेवाला सांगू लागली, नाथ माझ्या बाळाला वाचवा, नाहीतर माझा भाऊ पुन्हा या बाळाचा जीव घेईल। अचानक दरवाजा उघडला। वसुदेवाने एका टोपलीत बाळाला घेतले। वसुदेव बाळाला घेऊन निघाला। सर्व पहारेकऱ्यांचा डोळा चुकून वसुदेव निघाला। अचानक लक्षात आले वसुदेवाचा परम मित्र नंदकुमार हाच आपल्या बाळाला सांभाळू शकतो। गोकुळात निघाला आणि गोकुळात जाताना मध्ये लागते ती यमुना नदी। नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला होता। तरीही वसुदेव नदी ओलांडण्यासाठी नदी पात्रात उतरला। पाणी वर येत होते, परंतु बाळाचे पाय पाण्यात लागतात। पाणी ओसरू लागले। वसुदेवाने नदी पार केली।
बाळाला घेऊन वसुदेव गोकुळाकडे निघाला. पाऊस वाढलेला, विजा चमकत होत्या. त्याच वेळी नंद यशोदेला देखील मुलगी झाली होती. वसुदेव गोकुळात नंद यशोदेच्या घरी पोहोचला. आपला मुलगा पाळण्यात ठेवला आणि त्या मुलीला घेऊन निघाला. वसुदेव कारागृहात परत आला. कारागृहाचे दरवाजे बंद झाले आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ते ऐकताच पहारेकरी जागे झाले. लगेचच
समजलं चाललो खरं, पण तुला मथुरीची वाट माहित आहे का ग? बघा सखी, आम्हा चालू सगळ्यांना त्या मथुरीच्या मुलीच माहित नाही. त्या शब्दाचा माझं हातमार पाहू मारते हा. मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए मावशी, काय ग पोरीनो? अगं मावशी, आम्ही सारे पोरी मिळून मथुरीच्या बाजूला जायचं ठरवलंय, पण आम्हाला मथुरीच्या मुलीच नाही माहित, म्हणून तुला आज मारली. असं का? तुम्हा आजकालच्या पोरींचं असंच आहे, तुम्हाला काहीच माहित नसतं. थांबा, आलेच निघून. हे लवकर आले का? आले. थांबा पोरीनो, आले निघून. थांबा पोरीनो, आले निघून. जाऊया मथुरे बाजारी. जमले का जमले काय का पुढे कशाला मला हात मारली? अगं मावशी, आम्हा सारा सगळ्यांना त्या मथुरीच्या मुलीच माहित नाही, म्हणून तुला हाक मारली. फारच छान. तुम्ही आजकालच्या पोरींना काहीच माहित नसतं. चला तर मग जाऊया मथुरीच्या बाजाराला. चला तर. आपण मथुरीच्या बाजारात चाललो खरं, पण तुम्ही घेतलं काय नसलं काय सांगितलं नाही ते मावशी सांगितलेच पाहिजे, त्याशिवाय मला विक्री होणार नाही. अगं हो, सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय मला विक्री होणार कशी? सांगते ना मावशी, मी घेतले लोणी आणि चालले मथुरीच्या बाजाराला. वागा वा, फारच छान. अगं पोरी,
पण आपण बाजारात चाललो, कुठे फिरायला नाही. मग एवढं नट्टपट्टा कशाला बरं? काय ग, कोणी नाही की? अगं नाही मावशी. घरात की बघ फिरत पण आहे का? हा चालेल काय? हा अगं ये ग. अहो चालेल काय? हा आमच्या मोठ्यान बोला. कोणाला मी? हा गौरव काय खाल्लं गेलं? काय विमल खाल्ला की काय? गौरव हा काय म्हणतो? पसंत नाही पडली मस्त. जा बघू, जा जागेवर. अगं मावशी मी घेतले तू चालले मथुरेच्या बाजाराला. वाढवा वाढत सांग. आज तू पण बाई नसतेस की? कोण नाही ना? नाही ग मावशी. नक्की हो. तिकडच्या पट्ट्यात फसली. आता इकडच्या पट्ट्यात बघूया या वाटेला. वडापाव हो का ग? चांगला आहे की वडापाव. हा कोणाचा वडा? रवीचा वडा पाहिजे तुला? येतो काय? जा जागेवर. वाघबारचे तू कोण आले? आता तुला कोण बघायचं? पियुष कुठं आहे तो? नाव काढता येतं तुला? हा कुठं? अरे दाखव तरी. चालेल चालेल काय? हा काहीतरी काय माहिती? आता तुम्हाला आजकालच्या पर्यंत असंच आहे. एवढं एवढं वाढायला लागलं की झालं आपलं सगळं. बरोबर ना? जा बरं लागेल. फारच छान. दादा माझा आणि माझ्याकडे ये गाशी. ए पियुष ही चालेल काय? ऐकलं काय? शाळेत सोडायला जाऊ कमरेवर घेऊन. चालेल काय? कोणाला? आईला विचारतो. आईला विचारलं ऐकलं काय? हा लागेवर भैया 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 कोण सगळं देवा. ही नवीन दिसते आज. काय का पुरी नाव काय तुझं? काय तेव्हा चमकते फिरताची चमका चमकला. हे गायचं भरपूर घातलंयस ग. फारच छान. आणि घेतलंच काय बघू? असं म्हणते. हे पोरांनो हिने घेतला खावा. खावा काय? खावा गोड लागणार काय? हा दुर्गेश काय बोलला? खातो नावा त्याला खावा नाही करणार. दुर्गेश दातच दिसतात वाटतं. तो काय पसंत करीत नाही तुला. अगं सगळ्यांनी काय काय घेतलं. आता जाऊया बाजाराला. चला तर. हॅलो रसिकांच्या मनाप्रमाणे पारदर्शी निकिता शरद पांचाळ यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 50 रुपये पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सुरेश सुरे राहणार शिवाजीनगर रत्नागिरी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी
600 रुपयानं पारितोषिक आलंय. तसेच मोरया माझा नवेदरवाडीचा राजा, मोरया माझा नवेदरवाडीचा राजा या मंडळाकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे गौरव भोवड यांकडून खास मावशीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे, मावशीने त्यांचं नाव घ्यावं. गौरव भोवड. अगं बोलू ऐकलं काय? नाव द्या म्हणताय, द्यायचं काय ग? नक्की का? त्याला पटेल काय पण? ओ गौरवराव, ओ गौरवराव, एवढे सगळे गौरव आहे. तुला व्हायचं कसं त्यांचं? हा सुटल्या असं होईल. देवाजवळ जास्त नको काय भेटायचं, सगळं भेटणार आहे. सगळं काय? ओ गौरवराव, आता नाव तरी आहे का? मुंबईमध्ये चेंबूर मध्ये फाटला, ऐकलं का? मुंबईमध्ये चेंबूर मध्ये फाटला. गौरव भोवड. गौरवरावांचं नाव घेते, तुमचा लेंगा बघा फाटला. आम्ही श्री विश्वेश्वर मंडळाचे ठिकवाडी शतशावर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं पण चला बिगी बिगी. अगं मावशी, काय ग बोलू? आम्हाला सगळ्यांना विचारलं आणि तू काय सांगितलं नाही. अगं माझं काय? मी म्हातारी बाई, माझं काय? कशात काय आणि फाटक्यात काय? चल तर जाऊया असं म्हणते. चल तर मग. पुढे नो आपण मथुरेमध्ये चाललो करू. पण मथुरेचा अवघड घाट, त्यात वाकडी तिकडे वाट जायचं कसं? एखादं गाणं तरी म्हणा भाऊ. अरे गाणं तर म्हणाल ग, पण तुम्हाला नाचता येतं हे मी बघितलंय. पण आता ह्या नवीन आहेत, ह्याला जमेल का ग? भारी म्हणतात. काय म्हणते? मग एकदा बघूया तरी. तुम्ही नाचता का बघी? ए गौरव, दुर्गे, ए दुर्ग्या, अरे ये की कर. हा अरे लागतोय आता तुला कसं होणार? हा काय घेऊ दुर्गे? आता बघा आमच्या पुरी कशा नाचतात त्या. पसंत पडली तर बघूया पुढे ठरतंय काय.
पण मी मेली म्हातारी बघ मला जमेल का ग अगं नाचून तर बघ. नक्की जमेल बरं बघ. चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला
त्याला उशीर होतोय. चला बिगी बिगी. आलो देवा. आपण खूप दिवस कोणताच खेळ खेळलो नाही. हो देवा. तर मग कोणता खेळ खेळूया? आपण आज चेंडूफळीचा खेळ खेळूया. आलं नाही रे? आलं ना? तुझा नाव माझा मागच्या माहिती ना पहिला नवीन आला आलाय. जा मग. काल मी पळालो, काल तू सोडत होतं, तुला माहिती. होय. बॅट आणि बॉल कुठायचा. जा घेऊन ये. आता माझा बांधायचं खाली आहे तिथं जायचा. तिथं जा. मग मी पण तुझ्या पाठने गेलो. मी एकटा काय करणार? आता मम्मीच घेऊन येतो. आणशील ना भेटा ना? ठीक आहे, कांद्याच्या खाली आहे ना. हा. मम्मी घेऊन येतो. पटकन ये. हा 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 तो अरे आला तो. कांद्याच्या खालीच होता ना. एक उडी मारायची, काय टाकायचं होतं. अशी. ए, यमुना तीरे यमुना
मुष्टी जलासंध आणि कालिया देखील असे एक ना अनेक दैत्य फार प्रभावित झाले आहे. परंतु त्यांचा मृत्यू अटळ आहे. कालियाच्या पराभवाने कंसमध्ये चौथाळा असेलच, परंतु कंसा तुझा मृत्यू अटळ आहे. अरे हो, आज मथुरेचा बाजार 16 सहस्त्र थाटमाट करून मथुरेच्या बाजारातील त्यांची वाढवून रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी आपण न करता आपले सवंगडी पेंद्या सुदाम यांना सोपवली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा, आलो देवा. आशीर्वाद असो. पेंद्या सुदामा, बोला देवा. मी एक तुमच्या कामगिरी सोबत आहे. कामगिरी ती कोणती देवा? 16 सहस्त्र थाटमाट करून मथुरेच्या बाजारातील त्यांची वाढवून रस्ता प्रतिबंध करा. ठीक आहे. येतो मी. आम्ही ऐकायचं का बघितलं होतं तुझ्या कानात काय खरं आलं नाही ऐकायला रे. नाही आलं चित्तवला नसतो तू. नाही असं आणखी असं पुढे जातो तुला काय बोलते माझ्याकडे बरं झालं. काय रे देवाने तुला एक कामगिरी सांगितली. अरे एकट्याला हा मग तू कशासाठी तू फक्त ऐकायला होतो. तू ऐकणार मी करणार. हा मग तुला भेटतो तेव्हा तू येणार पहिला नंबर करत मी पाठवल्या पाठवा. असं नाही तुमचं काम काय आहे आधी? हो मी मागून आहे तुझा. आपण काम काय आधी सांग. मला सहस्त्र गवळे हा हात नाक करून हा मथुरेच्या बाजाराला जातात. मला जमणार नाही. तुला बाजाराला जायचं. तर मला जमणार नाही. अरे मेले तुला बाजाराला जायचं नाही यार. अरे जमणारच नाही. अरे माझी ऐकून पण तरी बायको घे. तिकडे जाय. माझी बायको आहे तिकडं. मला जर बघत नाही ना माझ्या घरी तुला गेलं बोलायलाच नको. हा घरी न्यायलाच नको. मग मला पण काय जमणार नाही पण कामगिरी माझं करणार कोण? करणार पण तू बघ. तुला मी कसं सांग बघणार? नेहमी आपला मला सांगतो तू बघ तू बघ. दिसत पण नाही. आपला काय कामगिरी करणार. तुझ्या कोण आहे तुझ्या माहिती? तू हे कोण दिसतोय काय करणार तुला? आम्ही करशील काय? लाज नको. छे. आता लाजला रे. दुसरा आता हाय कोण काय माहिती आहे? आता मी एक हाय. कोण रे? आता खालच्या आली जातो वाकड्या. हा माझा खास मित्र आहे रे. तुला चांगल्याच नाव सांगितलं. नाही तो करी बघा बोलून बघूया. तू हाक मारलो. वाकडं असं की नाही लागेल. तिची बायको बाजारात नाही गेली. अरे इकडे ये इकडे ये. अरे गंमत आहे गंमत. अरे सांगतो या इकडं. अरे लोक इकडं भरपूर जण टपले. अरे बा इकडे अरे इकडे. अरे बा आमच्या गोट्यात बांधून ठेवलंय. आणि हालते. अरे मेल्या पण झालीच तर काय? अरे पण तू जाणीत काय करतो काय लपाडा? तू जाणीत काय करतो काय जाणी हलवाय? अरे सांगू का आमच्या इथं आहे. लवकर ये मागणं फाडी लवकर हाका मारी तो हला
साडा तुम्ही म्हटलं बायको व्यसन करता की का त्याला उद्या मागतो मी काय म्हणतो हा मला बोलवलंय मला हा कधी बघा आता आल्या आल्या त्यानं सारवान घातला करणार तू उठव आता मी रेड्याला आता उठव. ह्या ट्रेनीला कोण उठली आता कोण उचलणार आपण दोघे अरे घाबरला ना तुला गप जरा एवढ्याच वरडतो का घाबरला ना राम बोलो लागला सुटली बाई त्याचा वाकडा दे लय पावर आहे रे वाकड्या हा? त्यात पाहू राज ए, तुझा वाकडा लय तू मजबूत आहे म्हणतो काय होतं हलतोय ना हे वाकड्या अरे कसलं कसलं हलतोय हुताय हुताय अरे बाबा होतं अरे हुताय हुताय अरे बाबा होतं अरे हुताय हुताय अरे हा होय हो ना हा ह्याच्यात ना हद्दा आहे चांगला हाकवतो तुला चांगलं रे बॉम्बे मारला तर कुठची नाही नाही तेवढी हिंमत नाही त्याच्यात त्याला बायकोला घरी कापातो काय ते काय सगळे हगतात काय सगळे हवलतात हा, सगळे घातात. अरे हुतत काय काय करतो हा काय? हवलं हवलं हा काय दा अरे पान आणला याला काय गेला पाना नाहीला आयाला हेकत आहे हा मी हलतो मी सोडतो ते दाखवतो तुला तुला हलता येतं हा. होल बघू त्याला फुल प्रॅक्टिस आहे सोडायची हाय पान हा तोच काय करतो तो होल लवकर तो अजून हलता येत नाही हे आता हल ना. त्याच्यामध्ये हे हा तुझ्यापेक्षा ट्रेन आहे आता खा ना असं मारायचं हा दाय हाय आता खाय हो नाही खाणार हा, मी हे खातो. पण दाखवतो ते घेतलं खाणं येते काय कसला हदूला तो खान कसला हदूला तो खान खजुराचं हाय कसला बोल ना हाय बोललो मी हदूला तो खान आहे आणि त्याची जड आहे ही ही हा तेव्हा खजूराचं हदूला तो खान आहे कोण खानाला ऐकतलं हा. ते त्याला जास्त देऊ नको हे हाय पान हा या हाय पानाचा कागद का खाला रे हा खाली कर हे तुला अर्ध हे अर्ध मला हा कर हा हा ए, हा काय हा बरं. ही हलतोय नी हाय काय आहे अरे मी हाणलं नी हलत नाही दाखवलं का त्याला? अरे मी आणलं नी हलत नाही याने हगन हल्ला बरं म्हणजे मला काय हगत झाला हगन काय हलू मी आता हा काढू दे ना तो उपयोगी येईल हल मी लागलं सांगू मी काय म्हणतो हायले का काय बोललास हले काय हलं माहिती काय हळं अरे तिकडं ना हे हालीत होतो आणि हाय आहे ना तिकडं हालीत गेली फुकणी हानाला फुकणीनी तिकडं हालीत गेली भलच्या हालीत वरच्या जाळीत गेली. हा हालीत गेली हाल होती येवली जाळ एवढी मोठी. हा हाल होती येवली हाली उठलो हाल होती हना 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 त्या गाड्या हळं. हा एवढी होती हाल होती हना 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 कसं काय करायचं केलं? हा काय द्या हा काय बोलतो ते तुला समजतं मला समजतं त्याला माझा मला काय फिरायला समजत लागला. नाही. मग ह्याला हाती हाता हलत नाही काय करणार? अरे तू हाय अरे हे काय हत्ता या आता हलव दे तू माझं हाय महिला गाली नुसती हदा हदा हल काय हलं जाळी नुसती गड्डा हळं. हा. खाली दातून हपतो तर काय काय? ही मेला अरे गाली दात हपतो नी अरे गाडीचा बघतो तर काय हा तुझ्याला सुद्धाच नाही माहित आहे. अरे अरे बघतो म्हणून बोला बोला. अरे हात नाही खाली बघितलं तर हाय माझी हाय हुतलेली हालीत काय काय घुसलेली जाळी हा आणि हातावर हागणं हातावर हागणं ना मग मी ह्याला हाकवलं तर हाली तर ही भरली घाय घाय आणि मी हलगलो आतमध्ये मग मी काय म्हणलं मग काय हलगल्यावर मी बघ फुला दोन काय फुटकात ते का काय
काय फुटकाते का फुटकाते का काय कार्तिक हा काय हा अरे काय बघतो काय फुलं हाग फुलं हाग हा असं बोल ना हा मग मी हायतोय काय मी पण वाघा समोर गेलो आता जबरदस्त हा वाघ फुलं मी पण वाघा बरोबर मी आधी हाती हुतवली काय केली हाती हुगवली छाती फुगवला हा आणि त्याला एक फुलका दिली कशी वाघा कुठला दिला हात पण हायतोय काय आपण आता उभा राहिला तेवढाच जाणार माताच्या खाली जायची हा त्यानं पण काय केला हाव केला मग मी काय हायताय काय मी कुठं तरी लागल काय म्हटलं मी हायताय काय झाले ना तू अति सगळी हवा माझ्या पोटात बनली माझ्या पोटात बनली अशी आणि मग एवढा मोठ्या धडकाने दिली वाघाला असेल एवढ्या मोठ्या दरकाली अरे काय नाही वाघ नुकता आता पलट गेला आणि आता बघितला अरे आता बघितला माझी झाली ना होली त्याची झाली ओली हा आता बदलून आलाय त्या घरून अरे होली झाली तका धावत आलो तर झाली झालं कला होत मग फाटला की काय नाही हातला ना मी हलवला हलवला हा हलवला तर धानी हलकला तर मी हल्लो पडलो हा मी हल्लो अरे हला काय हागाले अरे माझा हात बघ केवढा हलाय हल्ला काय दिली तुझा हा वापरू फक्त आणि हा तुझं एवढं झालं अरे घरी तर- कोण विचारलं काय सांग अरे तर सांगतो का हॅलो ठेवले तुमची आली हात हा तुमचे हात आल्यावर मी हायतोय काय हा मी हिकलं बघितलं आणि हिकलं धावलो हिकलं बघितलं आणि हिकलं धावलो मध्ये आला एवढा मोठा हगल आणि एवढा मोठा आला हगल पकड हा एवढा मोठा आला दगड. हा हगली झालं का माझा हाय दगडीत त्याचा पाय अडकला आणि गेला पुढच्या पुढं आणि हगली हलगला तो हल्लो ना मी तेव्हाच एवढं झालं नवाज हा घुमलं हा हा याच्याकडे म्हणलं माय बघ कुठलं रे हा तिथे चांगलं होय, म्हणलं मला आयुर्वेदिक कधी हंतर हा हिकलं तो काम ना केलं बरं. कामगिरी केल्यावर हटलं हा माय एवढा मी हवत आलो हाम घटला काय सांगू का? हो था इकडे मनाला माहिती आहे त्यालाच माहिती आहे इकडे थांबले झाला मला मागे हा 16 सहस्र गवळणी होला हटलं हवलं नी हा, तेव्हा सत्तर गवलं नाही. बरोबर आहे हा बरोबर आहे घे, मी आहे पाठ त्याच्याबरोबर. करून हात मात हलून ताट माट करू हात मात हा हात मात हलून हा तुळशीच्या बाजारात जात आहेत हतुलेच्या हाताने हल्ल्यात हतुलेच्या हाताने हल्ल्यात मला हाणू काय रे? हाणू ह्याला? काय नाही समजलं मी सांगतो त्याला तू बरोबर झालं ना? अरे हतुलेच्या हाताने हल्ल्यात बस. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे त्यांचा लत्ता हलहली करायचा आहे हलवायचा आहे अडवायचा आहे आता लत्ता हलवायचा आहे हलवायचं आहे, बरोबर मी हलवतो ना अब आता हलवतो हा माझा हांदू आणि मी हातचा बरोबर आहे पाय देव हा काय हा येतील माझा हांडा मजबूत आहे काय माझा हांडा मजबूत आहे अंडा हांडा हांडा अंडा अजून काय नाही केला ना ए उतर तू चला कुठं आहे तर हागवा लवकर त्याला मला कुठं त्याला तुला वाट माहितीये आता हा बोलवलं मी मला उगाच आपला पुढं आपल्या पाठनं कर चल काय तर.
हॅलो रसिकांच्या मनपत्ताला पारदर्शक चिराग घाणेकर यांच्याकडून काच मावशीसाठी एकांतरमध्ये पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यावं. चिराग घाणेकर. भाजी भाजी मेथीची ती मी खायची. भाजी भाजी मेथीची ती मी खायची. चिराग घाणेकर. चिरागरावांचं नाव घेते सून मी तुमच्या आईची. त्याचप्रमाणे दिव्याताई चिपटे यांच्याकडे मावशीने 100 मला पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यावं. दिव्या चिपटे. या आडिवरे गावात महाकाली देवीचे आहे सहान. या आडिवरे गावात महाकाली देवीचे आहे सहान. दिव्याताईंचं नाव घेते त्यांना आहे या गावात खूप मान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपापलं नाव द्या. अरे काय नाही मग कशाला गेला कामगिरी तुझी असं म्हणणार मी एवढ्या बोलतोच काय तुझा हुलतोय काय आहे की नाही. तुझा हात हजार हुलतोय. आणू नको मार्केट तुला इकडे मला पोरगी आहे. होय ना ती बघ तुला होलगी आहे मला हायगन मी बघेन काय ते. अरे काय करायचं तुझा हाय ना हा मी ह्यांना हुटा तो हायत लावते मी हुटा तो ह्यांना हायत लावते. विचार तो लांबूनच विचार. हे दादा हा म्हणून उचलतो. हा बरं ठीक आहे. मथायले लांबून म्हटलं की लांबून. मला तूप म्हणते ती मला हुक म्हणते. तुझ्या तोंडाकडे बघून बोलले असं ती मला हुक म्हणते. तू मान तू मला तोंडाकडे बघून हिनं हुक म्हणाली ना. ह्याचं हगीन झालंय. तुझं हगीन झालं एवढी एवढी 4 आहेत. हालाय रोज फोन पाहिजे तुझ्या हाळांना. मी मस्त मावती मी हतली का हुलवतोय. काय बोलतो का हा हिला हतली का हुलवतोय. पत्रिका दुलवतोय कोणाची. अरे तुझ्या होलीची नाही ह्याच्या हलग्याची. हा मेला ह्याचा कोण उलगा मेला. हुंगा आहे हे तुझा बोलला हुंगा आहे. कुठे हुंडा आहे. हा बघ रोज शाळेत जातो आणि दुपारी घरी येतो. अरे हाला वेगळी आहे. हाला वेगळी आहे. हे मावती तुझ्या हालेत जातो नाही तर दूध हालायला नाही. नाही ना. काय माहितीये सकाळी आम्ही त्याला शाळेत सोडतात दुपारी शिक्षक त्याला घरी सोडतात. काय समजत नाही काय ते. आले काय माहिती नाही. तुझ्या जर खायची फॉल्ट आहे. आणि मी काय करू आता. ह्याचा जर खायची फॉल्ट आहे. हा मी इकडे इथं तो खाया ते हुआ ऐकलं. मी घेतला हलवा. ती मला पण ते हलवा हॅलो हॅलो हलवा म्हणली. हलवा
अरे हलवा खायचा हलवा तुला ना हलवा सांगितला खायचा हलवा म्हणाले आणि आता हलवा म्हणून मी हलवतो बोललेला आता हलू म्हणला तर हलवून बघितला हाजला तर हलवा येतात हा आधी हाणणार मला ही होती त्या हे होती तू जरा थांबला लय हुंतो तुझा तुला रुपा हातो तुम्ही मेरा माझी बोलते तुझी बोलते का तेव्हा ती उद्यावर गेली त्या वाटेला पण जाऊ नको मी वाट्याला नाही जात मी हातून जातो ती दिसते एवढीशी हा. कधी भडकली ना की तुला समजेल तुला नाम आवडलं ए, झोपी लागले काय हलकेले मावती आली का भालसुटी म्हणजे काकडत नाही मला मुल्या भाषेची डाव्यात मारते मावती तुझ्यातच काढतील हॉल काय तू काय ऐकलं ए, ही म्हणते हवा ना हिला कोण हवा हो तिच्या हवा घाली त्या खवा म्हणाली खवा हवाच बोललो ना मी काय हवाच बोललो ना मी ए, हवा बोललो मी म्हणाला त्याची जड आहे असं म्हण ना वाकड्या तू औषध काहीतरी करून घ्या हावती हे तेव्हा हवतोच हा. तू काय ऐकलं ए, ही म्हणते हूत ही म्हणते हूत दूध 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 हा आता काय समजलं हा, दूध ए, ही बघ भुकणी आहे एकदम ही बघ इतकी एकदम भुकणी आहे हो मी तू काय घेतलं मी घेतले दोन्ही ए, ती म्हणते होनी सावकार माझ्या माती ही मला म्हणते होनी आलं बघा. झाला मागं तुला सांगतो त्याचा क्षण उडवला असा तुला नेक्स्ट वन ए, तुझा फॉर्म हाय काय म्हणतो मला विकत नाही हा आता. तुला काय वाटलं इथं बघून तुला धोनी बोलली हो. अरे मेला ती लोणी बोलली होनी हा हाय हवा हातात मेला तू ऐकत नाही त्याला मी तरी काय करणार मी हली आलो हातुले इकडं हातुला ये काय इकडं हातुला ये अरे मावशी मला धरला नाही मी ना मावशीला धरलं ए हावते धरले ए हावते कोण हेला बोल हिला ए कोण झाला मी होता ना हेताला होता काय हातात घे तुला काय बोलतो त्याला तर बाजूला कर तुझ्या ना दांडा आता खालतून भाजव ए अरे लागा रे माझ्या हातावर हुदा होला जा घे जा घे आणि लाल पण करून घे ए हवते आय 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 काय झालं रे काय तुला हुते ए हवते सांगत होतो तू काय घेतलं अरे मी काय घेणार मी म्हातारी बाई मी घेतली पावशे हे हवते हवते घेतला कोणा पाहिजे रे इकडं वावरता कोणतरी हवते घेतला मावती रस्ता लवकर पावशे त्यातली नाही घेतली हो, काय? पावशे दूध घेतलं मी दूध घेतला अरे मेल्या तुम्ही आज तरी कोण आणि हो ना आम्ही कृष्णदेवांची सोंगडी अरे थांब हवते हगल्यांची हवा घेतली माझं कोण हवा घेणार मेल्या तुझं नाव काय घ्यायचं घे ऐका हॅलो हगले मी रसिकांच्या मनापासून आलं पारदर्शी पिंट्या भरणकर यांच्याकडून खास मावशीसाठी 100 मध्ये पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यावं. पिंट्या भरणकर. नित्या हलनकर नित्या हलनकर कुठं माहित काय हे कोण आले बरं शोधून आणतो हवा हातो खाली हा हाय नित्या हलनकर मला नाही माहित मला कसं माहित असणार हे कोण आले नित्या हलनकर चला या झाला ते बोल या अबो कुठं काही दिसत नाही आले अबो कुठं अबो कुठं अबो हाय हाय हा बघ अरे तकमेला ताटत नाही आता नाव आहे अरे अरे मेली आता नाव तरी ऐकशील हा थांब काय ता नक्की हा नित्या हलनकर नीट कान देऊ नाही चहासाठी लागते बिस्किट आणि खारी मी कपात करतो चहासाठी लागते बिस्किट आणि खारी पिंट्या भरणकर. पण त्या खारीपेक्षा पिंट्या रावांचं नानकेडच नाही भारी धन्यवाद. चहासाठी लागतं कप आणि बत्ती मी आला थांबणार तिचं नाव घेतला तुझं नाव घ्यायला काय हे हवते अरे बोल या हिंत्या हलनकर हाव घेतलं कोणतं? आता कोण घेणार कोणचं हिंत्या हलनकर पिंट्या हलनकर अरे आता मनाचं नाव घेतलं तू असं होय हा मेले तो पिंट्या भरणकर आताच हिंत्या हलनकर मग आता काय म्हणणार आता तुझं हाडं हाव घे तुझं नाव घेऊ हा, मग- मग मेला तुझं नाव काय आधी आले माझं नाव वाकड्या आकल्या
असंच आहे होय बरं ऐक तर कुठला होतं त्याला खोक्यात खोका टीव्हीचा खोका आता मायला आता. ऐकलंच काय खोक्यात खोका टीव्हीचा खोका हा वाकड्या मेला हे ऐकाय ना हा वाकड्या मेला पर्शियन बोका हे वाकड्या तो काय सोडतो तू बोका ए मावती अरे बोल मी पण एक घाव घेतो काय मी पण एक घाव घेतो चांगला करा घे भाव देतो. हे बरं खांद्यावर हांदे तात हा खांद्यावर हांदे तात हा खांद्याला होतं भाग हा खांद्यावर हांदे तात मेल्या नीट ऐकायला तरी येऊ दे खांद्यावर हांदे हात खांद्यावर हांडे सात बरं खांद्याला होतं भाग खांद्याला होता भाग हाती बसली हातावर हा मावती बसली हातावर मावशी बसली हातावर काटावर पाटावर तिनं केला पाक आता बरोबर आहे काय केलं मेल्याला लागत नाही माझं बोललो काय काय मेल्याला मारा बास, बास, बास. बघले पुराला मावती अरे बोल हे घे आणि घाल पोत्यात अरे मेल्या तुला काय लाज वाटते? सगळं मेलं. माझ्या पोत्यात काय आहे? मावती पोत्यात त्याच्या पोत्यात घाल अरे मेल्या कधी पण तेच म्हणतोय दोन मध्ये घाल, दोन मध्ये. आणि हे घ्या तिने घाल इथं मागं आता काय आहे माझं काय अरे आहे मेल्या असं म्हणणार केसात म्हण त्याच्या पोत्यात घाल दोन मध्ये घाल. हा मेल्या तुला लाज कशी नाही वाटत अरे टाकून गेला हे इकडे दे, मी सांगतो बरोबर हो का हे गो हवना मौका दे गो मैना. अरे हो का हे गो हुगली ना हल्ली म्हणून बदली तर आहे ना अरे मेल्या तुला काय लाज बीज आहे की नाही तुझी बायका पण आहे की नाही घरी चार आहे. ऐका हा कम्प्युटर आहे हली आहे थांब. निघाल आली हाल आली चालू घे तुला तुझं नावच सांगतो कोणाला तुझ्या बायकोला हा काय का बरं का माहिती तुला मला मुंगड्या मारते ती रोज अरे मुगला अरे मुगला ए सेकंड मी थांबून गेला लय चांगलं. काय आहे? तुम्ही आमची वाट काय लावली? आपण इथं हात्याला आलोय अरे कृष्णदेवांचा हुकूम आहे कुठे होता कांदा आहे मेल्या काय बोलतो का कृष्ण देवाचा कायदा आहे. ए, हे घे हात तुला. खायला लागली एक तो बाजूला. पण मेल्या आता सांगा काय रा ए, हा मावतीला कांदा नांग काय कायदा कायदा मावतीला कांदा नांग ए कायदा कायदा. कांदा हवाय त्याला कथा किलो आता किलोचा मावशी किलोवर घाली तुम्हाला. अरे कांदा नांग कुठनं देवाचा कांदा नांग कायदा कायदा. हे सांगतो तुम्हाला काय नाही दूध विकण्याचा माझ्या बाजारी ऐका कायदा जाऊन बाजारात नाही जाऊ देणार
हांगर फिरवलाय हांगर फिरवलाय अरे बोल मेल्या हांगा ऐकला हो ऐकला आता हागा सगळ्यांनी बसा सगळ्यांनी असं म्हणला असं नाही, त्याची घर आहे ना. अगं करू यांचे कायदे नाही आपण जमला म्हणून बसूया कसे तरी हागा ऐकलं कसं तरी बसायचं. हा नाही, जो काय ना खरंच बोलायला नको. ए त्याला भांडण दाखवावी. ए थांब हवावलेली हाजावाला नंतर मला हवाची विकणं मग मला फालतो मी माझं फक्त ह्याच्या हावतच पण नाही सांगितलं मी आला तुझा चालला कॉल औषध आहे पाठी चौकीला असं. नंतर येतो मी होतून येतो हा, तो बघून ये. तिथे हल्ले त्या आणि पुढे हो हा, थांब न तू थांब येतो एक एक मोठेपणा तुम्ही जाते मी हा कल्ती मारतो हे क हो न ही न खाल हात हा 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 चल मग. हाय मी हाय इथल्या वेळेला हलवलंस आता हवया हांगाला हला मी हलवतो येशील ना? येतो रे. येशील ना लवकर? अरे जाणं नाही का परत? अरे जाय येतोस ना? अरे हत्तो नाही गेलं काय झालं ते हा, चल, चल. झाल्या होय इथे आता मला. हाव किती हाकायचं? होतो मी लाईट एकदम हे हवते आय लव्ह यू मेल्या मेल्याला लाजत नाही काय तो करू मग चला यांच्या मुखात जाऊ आपण बाजाराला बिंद्या सुद्धा कोण सोपवलेली कामगिरी पूर्ण झालेली दिसत नाही. थांब राधे, तुला एकाएकी बाजारात जाता येणार नाही. आपल्याला म्हणतात तरी कोण राधे, मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबीरा मस्तकी दुरा विटेवर विठ्ठल विठ्ठल करीत असतात. राधे, या युगात मला निरनिराळे अवतार धारण करावे लागले. मग आपल्या जन्मलेल्या तरी सांगा. ऐक तर, ऐक राधिके अग राधिके ऐकून घे राधे जन्म कुणा कोणत्या योगी कशावतरल्या राधे पाऊल पुणा कोणत्या योगी कशावतरल्या राधे पाऊल पुणा ऐक राधिके अग राधिके Thank you.
लवकर आम्हाला मथुरेत घेऊन या. मामांचं काय करायचं का? धिक्कार असो काट्या, आज तुला मी जिवंत ठेवणार नाही. जागो विठ्ठल.